हा लई शेत ना हा ना म्हणजे गोटी खाली किती येते. तर हे आश्रम आहे ना पायी परिक्रमा वासियांसाठी आहे. पायी परिक्रमा करणाऱ्यांसाठी आश्रम आहे स्वामी समर्थ सेवा आश्रम. आता या आश्रमापासून आम्ही पण सियाराम बाबाच्या आश्रमामध्ये पायी जाणार आहोत सगळे. तर इथं थंड पाणी होतं, मस्त हातपाय धुतले. खूप गरमी आहे इकडं, उष्णता खूप आहे, पायाची सगळ्या अंगाची अशी आत चालली. गार पाणी पाणी पिते आता थंड थंड मस्त असे या रांगीमधलं. तुम्हाला दाखवते आज सियाराम बाबांचं आश्रम. पायी परिक्रमा करणारे म्हणलं आतमध्ये दिसते झोपलेले ते काय. हे आता सगळी आमच्या गाडीतली मंडळी आहे आणि इथं आमची गाडी उभा आहे. म्हणा गाणं अभंग म्हणा. श्यावर रामचंद्र भगवान की जय, मैया की जय. शूटिंग मध्ये सांगा, शूटिंग मध्ये. रामकृष्ण हरी सर्वांना. आदरणीय हरिभक्तीपरायण गैनीनाथ महाराज आढाव यांच्या समवेत यांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून आरंभ झालेली आपली ही नर्मदा परिक्रमा भलं पायी जरी नसली तरी ती लक्झरी बसली जरी असली तरी ती परिक्रमाच आहे, एक उपासनाच आहे. नर्मदा मैयेचं सर्व शास्त्राने आणि हल्ली या 10-5 वर्षामध्ये जर आपण विचार केला तर हजारो भाविक रोज पायी नर्मदा मैयाची परिक्रमा करतात. परिक्रमा करत असताना कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप अशा 3ही प्रकारचं तप आपल्याकडून घडत असतं. आणि परिक्रमा करत असताना आपल्याला ज्ञान, भक्ती, वैराग्य प्रस्थान केलं आणि कृष्णेश्वरांचं दर्शन करून, भद्रमारुतीचं दर्शन करून सकाळी आपण ओंकारेश्वर या ठिकाणी आलो. नर्मदा मैयाचं सुंदर असं स्नान झालं. त्यानंतर विधिवत आपण भूदेवाकडून संकल्प करून घेतलेला आहे, मैयाची पूजा केलेली आहे आणि ती पूजा करून आपण सर्वजण परिक्रमा आरंभ केलेली आहे. आता परिक्रमा आरंभ केल्यानंतर आता आपण या ठिकाणी ज्या स्थानावरती आलेलो आहे, एक भारतातीलच नव्हे तर विश्वातील अद्वितीय महात्मा ज्यांना म्हटलं जातं, त्यांचं नामाभिधान असं आहे, सर्व संतांनी त्यांना सियाराम बाबा म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. 127 वर्षाचं वय, आयुष्यभर फक्त उपासना आणि नर्मदा परिक्रमावासी यांची सेवा आणि रामचरित मानसाचा अखंड पारायण, नित्य पूजा, नित्य नेम जीवनामध्ये. जसं ज्ञानोबा म्हणतात नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. अगदी दुर्लभ महात्म्यांपैकी ते एक दुर्लभ आहे की काय. आपण दुपारी मी बसमध्ये सांगून गेलो तुम्हाला की त्यांनी सकाळी उठावं, आपण आलो सियाराम बाबांच्या या समाधी स्थळावरती आपण आहोत. नर्मदा मैयाचा हा तट आहे आणि तटावरती सियाराम बाबांची समाधी आहे. त्यांनी 127 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये अतिशय साधना केलेली आहे, व्रतस्थ जीवन आहे. हो, अनेक वर्ष त्यांना अन्न माहिती नाही. हो, नर्मदा मैयाचं जल प्यावं आणि आपली साधना करत राहावी. रोज यावं, नर्मदा मैयाचं स्नान करावं, कळशीभर पाणी घ्यावं, सर्व देवतांचा अभिषेक करून नित्य पूजा करावी. शरीरामध्ये काही राहिलं नव्हतं, ही त्वचा फक्त अशी दिसत होती, पूर्ण सापळा दिसत होता. आणि आयुष्यभर परिक्रमावासियांना चहाची सेवा दिलेली आहे. एक छोटासा पातील त्या ठिकाणी असायचं आणि त्या पातेल्यामध्ये असा चहा टाकून दिला उकळायला की किती चहा, एक छोटंसं पातील, छोटासा चहा, पण दिवसभर परिक्रमावासी चहा प्यायचे तरी चहा संपत नसायचा. आलेले अनेक महात्मे, अनेक श्रीमंत माणसं, त्यांना अनेक दक्षिणा द्यायची. ते 10 रुपये काढून घ्यायचे, बाकीची दक्षिणा वापस करायची. त्या 10 रुपयाच्या दक्षिणेत काय करायचे, ते येणाऱ्या परिक्रमावासियांना वाती देणं, त्यांना पूजेचं साहित्य देणं,
त्यांना मैयाचा फोटो पण देणं, सुंदरकांडाचं एक सुंदरकांडाचं पुस्तक पण देणं आणि त्या 10 रुपयाचा सुद्धा स्वतःच्या शरीराकरता स्वतःच्या आश्रमाकरता कधी वापर केलेला नाही. म्हणजे त्या 10 रुपयाची सुद्धा फक्त विश्वाकरता समाजाकरता भाविकाकरताच केलेली सेवा. अनेक सिद्ध महापुरुष सियाराम बाबांच्या दर्शनाकरता यायचे, आज पण त्या समाधी स्थळावरती येतात. आणि आपण परिक्रमा करत असताना सर्वप्रथम आज आपल्याला सियाराम बाबांच्या समाधीचं दर्शन होते. आपण आदरणीय गहिनीनाथ महाराज आढाव यांच्या समवेत आपण सर्व भाविक सर्व वारकरी ही परिक्रमा करत आहोत. काल आपण प्रस्थान केलं होतं आणि आज ओंकारेश्वरमध्ये पूजा करून विधिवत संकल्प करून आपण परिक्रमेला आरंभ केलेला आहे. परिक्रमा करत असताना बरेचसे नियम आपण सांभाळणार आहोत, पाळणार आहोत. असाच सत्संग करत पुढची संपूर्ण परिक्रमा आपल्याला 14 दिवसामध्ये आता राहिलेल्या करायची आहे. आपण नर्मदा मैयाचं सुंदर हे पवित्र विशाल पात्र आपण पाहतोय आणि या विशाल पात्रामध्ये आता आपण सर्वजणांनी सुंदर असे हस्तप्रक्षालन केलेले आहे, आचमन केलेलं आहे. हो, या मैयाचं जर जलप्राशन केलं तर पोटाचे विकार जातात. या मैयामध्ये जर नित्य स्नान केलं की चर्म विकार जातात. हो, या मैयामध्ये जर नित्य स्नान करणारा जर एखादा इथे राहिला आणि त्याने 4 महिने चातुर्मासामध्ये जर स्नान केलं नर्मदा मैयाचं तर एकही व्याधी त्याच्या शरीरामध्ये राहत नाही. असा मैयाचा महिमा आहे. हो, काही नद्या अशा आहेत की त्या क्षेत्रामध्ये त्या तीर्थामध्येच पवित्र असतात आणि त्या काही काळापुरत्याच त्या पुण्य प्रदान करतात. पण ही नर्मदा मैया अशी आहे की ते अखंड, हो, यदि वा अरण्य असं म्हटलंय, ग्रामे वा यदि अरण्य, मग ती गाव असो किंवा अरण्य असो सर्वामध्ये, हो, सरस्वती कणखले क्षेत्र असं म्हटलंय. कणखलामध्ये जर गेलं तर तिथं सरस्वती, कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती आहे आणि कणखलमध्ये एकमध्ये गेलं तर गंगामाई आहे. पण ही संपूर्ण गावागावातून अरण्यातून वाहणारी ही पवित्र अशी नदी आहे. हिला मैया म्हटलेलं आहे. बाकीच्यांना नदीच म्हणतो आपण, पण हिला मैया म्हटलं जातं. अशा या मैयाची परिक्रमा आणि दर्शन आपल्याला आणि 15 दिवस त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहायला मिळणार आहे. आपले हे सर्वांचं भाग्य आहे. सियाराम बाबांची समाधी आहे. थोडासा पात्र हा सुंदर घाट. आता आपण सर्वांनी इथे मैयाचं दर्शन केलेलं आहे. आता बाबांच्या समाधीचं दर्शन करणार आहोत. सर्व भाविकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्याने बोलायचं आहे. 3 वेळा नर्मदे हर म्हणायचं, नंतर ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव म्हणायचा. नर्मदे हर पार्वते पतये हर हर महादेव. एकदा तुम्हीच म्हणायचं सर्वांनी. राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता 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 राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम राम राम. Ini aku nanti pakai lagi sudah apa yang seperti barang. हाँ जा मी तुम्हाला देते तुम्हाला गाडी देते लवकर दर्शन मोठं आहे. वडाचं झाड, वडाच्या झाडाखाली सियाराम बाबांची समाधी. रंगरंगटीचं काम सुरू आहे इथं. नर्मदा मैयाचा भरपूर असं मोठं पात्र.
बरोबर सरांना भेटणार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार मैया.